या व्हिडिओमध्ये आज आपण एक नवी टेक्निक शिकणार आहोत की आपण त्याचा वापर करून कशा प्रकारे आपली इंग्लिश काही दिवसांतच खूप छान करू शकतो. गुगल ट्रान्सलेट नावाची एक वेबसाईट आहे, translate.google.com. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्येही मिळेल आणि यांचं एक ॲपसुद्धा आहे ज्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. या वेबसाईटवर तुम्ही कोणत्याही भाषेतून कोणत्याही भाषेमध्ये वाक्यांचे रूपांतर करू शकता, ट्रान्सलेट करू शकता. आता इथे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचे आहे की तुम्हाला तुमच्या मनाने एक मराठी वाक्य बनवायचे आहे आणि ते तुम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये करायचे आहे आणि ते तुम्हाला एका पानावर लिहून घ्यायचे आहे. म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्ही कुठे अजून तुम्हाला इम्प्रूव्ह करता येईल. सगळ्यात पहिले तुम्हाला ह्या माईकवर दाबायचे आहे आणि मग नंतर तुमचा जो मराठी वाक्य आहे ते तुम्हाला बोलायचे आहे. मराठी वाक्य एकदा तुम्ही बोलला की ते त्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करेल आणि आता जे वाक्य इंग्लिशमध्ये इथे आलेले आहे ते तुम्ही तुमच्या लिहिलेल्या वाक्याशी त्याची तुलना करायची आहे. म्हणजे तुम्हाला समजेल की तुमची इंग्रजी कोणत्या लेवलवर आहे. तुम्ही याच्यावर वाक्यच नाही तर एक सारांश किंवा मोठ्या मोठ्या कथासुद्धा बोलून ट्रान्सलेट करू शकता. आज आपण छोटे छोटे वाक्य ट्रान्सलेट करून बघणार आहोत. तर चला सुरू करूया. सो लेट्स गेट स्टार्टेड. बघा, हे सुद्धा ट्रान्सलेट करून आलेले आहे. दुसरे वाक्याकडे जाऊया. मी आज हा व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी बनवत आहे. आय एम मेकिंग दिस व्हिडिओ टुडे फॉर युअर इन्फॉर्मेशन. हे सुद्धा ट्रान्सलेट केलं आहे. छोटे वाक्य बघूया. राम आंबा खातो. राम ईट्स मँगो. अगदी बरोबर. आता एक मोठे वाक्य घेऊया. भारताची राजधानी ही दिल्ली आहे आणि ती भारताच्या उत्तर दिशेकडे स्थित आहे. The capital of India is Delhi and it is located in the northern part of India. तर अशा प्रकारे तुम्ही मोठे वाक्य, छोटे वाक्य, सारांश सुद्धा याच्यामध्ये टाकून ट्रान्सलेट करून बघू शकता. धन्यवाद.